चला आता पार फिरू फिरू जमला मित्रांनो. 80 रुपये तिकीट काढलं पण तर आता 100 रुपयाचा खायलाच लागेल. या कांद्याला मशीन या 2 तिकीट 80 रुपये तिकीट आहे. आलेलं आहे कळस कृषी वटेरी प्रदर्शन भव्य असं 40 एकर मध्ये असलेलं हे कृषी प्रदर्शन या ठिकाणी आज आपण आलेलं आहे. तर या ठिकाणी आज वेगवेगळे स्टॉल आहे, प्रत्यक्ष शेतीचे आहे, वेगवेगळ्या कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत. त्याला आज आपण ना या प्रदर्शन मध्ये जाऊन ना बघूया कसं काय आहे. नक्कीच तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून ना हे प्रदर्शन आहे ते बघणार आहात. तर त्याला कंटिन्यू बघूया. नाही इथं मुख्य प्रवेशद्वार आहे, या प्रवेशद्वारामधून आपण आतमध्ये जाऊया. चला चला आपण या ठिकाणी ना तिकीट घेणार तुम्हाला मित्रांनो ना तिकीट घेतलेलं आहे 80 रुपये तिकीट आहे या ठिकाणी. महिलांसाठी फ्री पण मग त्या रजिस्ट्रेशन करायला लागत ना त्याच्यामुळे आता इथून तिकीट घेतले आहे आपण, काढले अर्धे. आता कोणते स्टॉल आहे काय माहित, आतमध्ये जाऊन बघूया. चला मित्रांनो आतमध्ये एंट्री केली आहे, इथून स्टॉल चालू झाले आहे आणि आतमध्ये जाऊन बघूया काय काय आहे. तर नक्कीच व्हिडिओ बघूया. सर्वप्रथम आहे ड्रोन, शेतीला फवारणी करण्यासाठी. हे मशरूम आहे का? 10 तारीख आहे आणि गर्दी तर खूपच आहे, बघू शकता. इथं आता शैक्षणिक क्षेत्र आलेलं आहे, बघू शकता. तर बघू शकता या ठिकाणी वेगवेगळे शैक्षणिक क्षेत्रातले स्टॉल आहे आणि या ठिकाणी भरपूर स्टॉल आहे. आता चाऱ्यातलं लोखंडी टेक करतंय मशीन. चला आपण कृषी प्रदर्शन या ठिकाणी आलेलं आहे. तुमच्या काय प्रोजेक्ट? फायर फायटिंग कार आहे, तर तिथे आग लागली तर तिला ऑटोमॅटिकली विझवण्याचं काम करते. तर कसं टीम मधली बिल्डिंग मध्ये तर स्प्रिंकलर आहे, फ्लॅट मध्ये स्प्रिंकलर आहे, ते तर विझू शकतं आरामात. पण आपल्या साध्या घरांमध्ये तर नाहीये. तर आपण त्याच्यासाठी बनवलेले ऑटोमॅटिकली हे भिजू शकतो. ते आगीकडे जातं. आणि हे सिंपल फायर डिटेक्शन अलार्म प्रोजेक्ट आहे. जेव्हा ना आग लागती तेव्हा ना सायरन वाजतो, आवाज देतो, सायरन देतो. हे शैक्षणिक क्षेत्रातलं स्टॉल आहे. इकडं सायकली 60 किलोची बॅग तयार होती आणि त्याला 50% सबसिडी भेटते. टोटल किंमत किती असू शकते काय? 16 लाख. बघू शकताय ते काय मक्का बॅग आहे पॅकिंग करण्यासाठी, हे मशीन आहे. जवळपास त्याची किंमत आहे 16 लाख रुपये. तर 50% त्याच्यावर सबसिडी पण मिळते मित्रांनो, बघू शकता. तर मित्रांनो या कृषी प्रदर्शन मध्ये आपण आता भरपूर फिरत आलेला आहे. तर चला या ठिकाणी बरंच फिरलेलं आहे. तर या कृषी प्रदर्शन मध्ये जे काय दात आहे ते चेकिंग फ्री मध्ये आहे ना तुमच्याकडे? फ्री मध्ये डेंटल चेकअप आहे आपला. हा ना, कुठे इथंच का? हो इथे चेकअप आहे आणि ट्रीटमेंट जे असणार आहे ते डेंटल कॉलेजला आहे. डेंटल कॉलेजला आहे का तुमच्याकडे? काय काय म्हणजे फ्री मध्ये दात? आपले तपासणी मोफत आहे, दात साफ करून मोफत भेटेल. हा का? मित्रांनो या ठिकाणी ना सायकली आहे, तर त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. हे डायरेक्ट कंपनी तो कस्टमर यांना ते सायकली पुरवतात, त्याच्या किमती काय आहे ते जाणून घेऊया. विषय काय येतं तुमच्या, काय वापर कसं काय आहे? आपण कंपनीच्या रेटला 10% लेस करून देतो. 10% लेस डायरेक्ट डिस्ट्रीब्युटरला देतो, त्या रेट मध्ये तुम्हाला आज इथे मिळते. हा का? याच दुसरी तुमचं कृषी प्रदर्शनाच्या बाहेर नाही मिळणार कुठं दुकान बिकान? नाही दुसरीकडे नाही, ह्या रेटला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. किमती आहे हे छोट्या? आपल्याकडे 3000 पासून छोट्या सायकल 6000 पर्यंत रेंज आहे. हा ना, थोडक्यात सांगा ना या किमती व छोट्या सायकलींच्या. आता ही सायकल आहे ती तुम्हाला आपल्याकडे 3000 पर्यंत बसते मिनिमम. मार्केट रेट 4 ते 4.5 हजार असतो.
ही सायकल आहे हा एव्हेंजर म्हणून आहे. हा हा 3500 रुपयाला बसते आपल्याकडे टूप टायर मध्ये. हा हा टूप टायर मध्ये सायकल 3500 बसते. हा हा ही जी आहे ती सायकल गॅलेक्सी म्हणून मॉडेल आहे. हा ती आपल्याकडे 3800 रुपयाला बसते. हा हा इथे बाहेर मार्केट रेट तिचा 4500 प्लस जातो. हम्म. ही जी सायकल आहे बॉडी स्प्रिंट आहे, डबल डिस्क ब्रेक आहे, सस्पेन्शन आहे आणि टूप टायर मध्ये आहे. ती आपल्याकडे तुम्हाला इथे फक्त 5000 रुपयाला मिळते. हा हा धन्यवाद बरं का. चालेल आपण आता इथं जे काही कृषी प्रदर्शन आहे आता एक विभाग पार केला आता पुढच्या विभागात जाऊ तिकडे काय काय आहे. पण ना हॉल बी मध्ये जाऊ इकडं बी मध्ये आलं ट्रॅक्टर आहे इकडं सोनालिका या हे आता इकडं गाड्यांच आहे. आता इथं समोर बनवण्यासाठी ती बॅग आहे 15,000 रुपयाची. आता इथं सगळं शेती फोर व्हीलर गाड्यांचं पण आहे, ट्रॅक्टर आहे आणि इथं बघू शकताय हे मशिनरी फवारा मारण्यासाठी भरपूर आहे. तर बघू शकताय आता हे ट्रॅक्टर बघू शकता भरपूर मशिनरी आहे मित्रांनो. या कृषी प्रदर्शन मध्ये आज भरपूर लोक पण येत आहे. मित्रांनो आपण आता कृषी प्रदर्शन मध्ये आहे. तुमचं कोणती नर्सरी काय? तर या नर्सरी या ठिकाणी आलेलो आहे. तुमच्या कोणकोणते रोप आहे काय? आमच्याकडे कलकत्ता हा झेंडू मध्ये कलकत्ताचे हा काही स्मार्ट येलो, अप्सरा, हा हा कल्प येलो टॉल, हा हा सन येलो, अक्षदा येलो. हम्म. तर भरपूर आहे. तुमच्या कुठे ठिकाण काय आहे माझ्या आमच्या नर्सरीचं ठिकाण आहे संगनमेर कोथरूड रोडला हा. मचिंग बाबा मंदिर शेजारी साई समृद्धी रोपटे. तर जे काय नर्सरी आहे ती तर या कृषी प्रदर्शन मध्ये त्यांचा पण स्टॉल होता. त्यांच्या स्टॉलला पण भेट दिली. चला आणखी काय या कृषी प्रदर्शन मध्ये स्टॉल आहे ते पण नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करू. चला तर मित्रांनो आपण या कृषी प्रदर्शन मध्ये भरपूर फिरलेला आहे. वेगळे जे काय प्रत्यक्ष स्टॉल आहे ते पण दाखवले आहे. आता सध्या आपण या ठिकाणी आलेलो आहे. इथं आहे तनुजा हायटेक नर्सरीचा एक स्टॉल. चला मित्रांनो आता इथं बायको काढायचा फोटो. चला मित्रांनो आता इथं आपण कृषी प्रदर्शन आहे तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघणार असाल. चला कंटिन्यू चला मित्रांनो चला मित्रांनो या ठिकाणी मला वेगवेगळे बियाणं जे काय गावरान बियाणं आहे ते दाखवत आहे. बघू शकता गावरान चक्की, गावरान गवार, देशी शेंगा. तर भरपूर या ठिकाणी गावरान असं लागलं तर पोच होत कृषी प्रदर्शन जुरळ पाल उंदेर गोशीसाठी कुर्डांसाठी पालीसाठी वाळवीसाठी उंदेर गोशी माशांसाठी भरपूर आहे. या ठिकाणी सोलरचं आहे. ओम साई हायटेक नर्सरी समशेरपूर तर या ठिकाणी आलेलं आहे. हा ना हा सर आहे. काय नाव आहे सर? हा तर त्यांची समशेरपूर या ठिकाणी नर्सरी आहे. तर त्या नर्सरी भेट देण्यासाठी सगळे तुमचा पूर्ण स्टाफ आहे ना? चालेल चालेल. तर कळस कृषी प्रदर्शन या ठिकाणी त्यांचं स्टॉल आहे. तर त्यांची साई हायटेक नर्सरी तर त्यांचा हा पूर्ण स्टाफ आहे.
दर्शन सोडलं सकाळचं चित्र आहे. तर इथं बघू शकताय वेगळी केस. मित्रांनो ही बायको भासले ते कृषी प्रदर्शन मध्ये ग बसले आता मोर येऊन बसले. अवघडच आहे. चला आता बरंच फिरलो आज त्या मेन तर मोर. मित्रांनो कळस पीक प्रात्यक्षिक प्रदर्शन आहे इकडं. 68 पिकांचे 350 वाहनांचे प्रदर्शन. फायनली बाकीचं सगळं फिरलो आहे. आता शेवटी आहे प्रादेशिक प्रदर्शन. तर तिकडे जायचं आहे. या ठिकाणी जवळपास 68 पीक आहे. 350 वाहन या ठिकाणी आतमध्ये आहे. चला आपण ते बघणार आहे. नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा. एंट्री केल्यानंतर या ठिकाणी बघू शकताय दोडके आहे आणि इथं झेंडू आहे. तर वेगवेगळे पिकं आहे. तर त्याचं प्रात्यक्षिक आहे. इथं कांदे वगैरे तर कांदे पण आहे. आता या ठिकाणी भरपूर जे काय पिकं आहे त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. बघू शकता आता इथं टोमॅटो आहे. बघू शकता किती टोमॅटो हे बघू शकता किती टोमॅटो आलेला आहे झाडाला. बघू शकता आणि या टोमॅटोची हाईट पण बघू शकता किती जवळपास कमरा इतकाले टोमॅटो आहे. हे टोमॅटोचं वाण आहे. टोमॅटो गणेश टोमॅटो बघू शकताय हे टोमॅटोचं वाण आणि जे काय वांग आहे त्याचं व्हरायटी आहे. बघू शकताय तर त्या वांग्याला किती वांगे आले आहे ते पण दाखवतो तुम्हाला. बघू शकता आता वांगे हे बघू शकता वांगे किती आलेले आहे हे. तर ह्या वाहनाचे जे काय वांगे आहे बघू शकता प्रात्यक्षिक जे काय पीक आहे त्याचं प्रदर्शन. ही मकाची हाईट बघू शकता किती अवधूत संकरित वाण. इकडं मेथी लाल कोराची मेथी. इकडं तर गहू तर लयच हाईट आहे. पंच जातीच आहे जातीचा गहू. ओळा करू नको बायको करायची ओळा गावाचा. या हे कोण येत आहे बॅग इनो व्हेज गहू. मेथी लाल कोराची मेथी. हे कोणता गहू आहे काय इकडं हरभरा. सोशल मीडिया फॉलो 81 हरभरा. बघू शकता मकाचं दांड किती आहे. दांड आता पुढे जाऊया. एक कांद्याचा वाण बघू शकता. रोज स्पेशल ओनियन शेप. हे आहे पण याचं तेवढं खास फुला नाही. या आहे कांदे लावायचं मशीन. या हे पण आता या असे कांदे लावायचं मशीन. चला आता इकडं वांगे बिंगे शाश्वत शेती मूलमंत्र. चला त्या ग्लिसरीन बनवायला खत हे पण येतो द्यायला त्याने जीवामृत बनवायला. काय प्रॉब्लेम होतो माहिती का ऊसाची जात तुली 75 दिवसात येणार आहे. इकड डांगरा हे पण बेसिफिका दामिना
हा बघू शकता गहू पॅसिफिका दामिना या व्हरायटीचा हा गहू. चला मित्रांनो, आपण आता सध्या प्रत्यक्ष प्राचीन जे पीक आहे ते बघत आहे आणि इथे बघू शकताय पॅसिफिका दामिना नावाचा व्हरायटी आहे. तर तो गहू आहे त्याच्या हाईट बघू एकदम जबरदस्त आहे. पॅसिफिका गहू व्हरायटी. इथं कोणता आहे पॅसिफिका सरपंच व्हरायटी. चला हे मकाचे आहेत बघा या व्हरायटीची मका आहे. त्याची हाईट जवळपास 10 फुटापर्यंत आहे. बघू हे बघू शकता साऊ 332-51. तर बघू शकता किती टोमॅटो आहे. हे पण टोमॅटो तर भरपूर आहे. तेरा 40, 13, 20. जबरदस्त. बघू शकताय जे काय प्रादेशिक आहे झेंडूचे फुल तंबाटे प्रादेशिक पिकं आहे. तर वेगवेगळ्या कंपन्या आहेत वेगवेगळे पिकं आहेत. ते प्रदर्शन पण आहे म्हणजे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन. मित्रांनो आता बरंच फिरला आहे प्रत्यक्ष पिक पण पाहिले आहे. काय भूक लागली इथे या ना भेंड्या खाय. टोमॅटो मिरच्या काकडी आता इकडे काकडी बघू शकता. तर ही काकडी आहे. इतक्या काय कंपन्या आहे काय सांगताच येत नाही. चला आता हे झेंडू फुला बिला एक नंबर हा. हे बघू शकता वेगळ्या फुलाचे झाड त्याच्या व्हरायटी त्रिमूर्ती आहे एक नर्सरी. ही मका आहे. हे फरसी वाल एकदम जबरदस्त आहे. बघू शकता कोणती व्हरायटी सेटची नवीन आलेली आहे. PVB2 म्हणून आलेली आहे नवीन व्हरायटी. नवीन आहे का? ट्रायल मध्ये व्हरायटी मध्ये आपण दिलेली. हा भरपूर व्हरायटी आहे. चला मित्रांनो आता बरंच फिरला आहे. हे काय कृषी प्रदर्शन मध्ये प्रादेशिक काही आहे डेमो. तर भरपूर काय फिरला आहे. बायको सुद्धा फिरू जमले आहे. आज भूक लागली वाटत नाही. हा हे आता मक्का आहे. इकडं फुलं हे मक्काची कणस हे वेगळे व्हरायटी. हे आता कोणते संकरित वाण 91. हे विक्रांत वेगळे व्हरायटी. चला आता पार फिरू जमला मित्रांनो. 80 रुपये तिकीट काढलं पण पर आता 100 रुपयाचा खायलाच लागेल. हे आम्ही आता बघा बियाणं याच्या आणि दुसरा
दर कोणता आहे दर त्याचा? DHB 967. हा ना. हो द्या नाव नंबर द्या तुमचं. हे बरंच महाग राहतात बिया ना. हो बियाणं माग नाव नंबर द्या. संतोष पत्वे एक बावला आहे हा. जेवढ्या घे रे जेवढ्याचे घे ना. आज खानावळ मध्ये जायचं आहे. किती आहे काय ठरल्या एक आदरा केवळ ऐसा लगता है कार्बन द्यायला लागला मित्रांनो. मित्रांनो आता ना प्रात्यक्षिक आहे ते संपलं आहे. आता इकडे डायरेक्ट फिरून आलं काय दुखत असलं तर लावण्यासाठी डायरेक्ट फिरून आल्या दुखणं बरं करणार. चला आता इकडे खायचं झालं. मित्रांनो बघू शकता अगरबत्ती बनवायचं मशीन आहे. अगरबत्ती बनवायचं मशीन. अगरबत्ती बनवण्यासाठी काय पावडर वापरता काय? अगरबत्ती बनवण्यासाठी शंभर माने घ्यायची गरज नाही. मालिश करण्यासाठी एकदम जबरदस्त मशीन आहे. बॉडी मसाज मान पाठ कंबर शोल्डर पायाच्या पोटऱ्यासाठी घ्या. बॉडी मसाज करण्यासाठी इकडं खाऊ झाले आहे. इकडलं के झालं तर पण फुटेला असेल तर गेला गेला चालू नवीन आलेले मल्टीमेकर चपाती तयार. चपाती चपाती मेकर गरमागरम चपाती. मोठा पाहिजे मोठा बारीक पाहिजे वापरा बारीक भाजीमध्ये डाळमध्ये सांबारमध्ये हे वेगवेगळं लोणचं आहे. आयुर्वेदिक इकडं शेवटी आपण आता हे प्रदर्शन आहे ते बघितलं काय ही बायको दमली पार इकडे बसली. चला आता झालाय. चला मित्रांनो पहाड मोकार ठेवला आहे. बराच टाइम झालेला आहे. चला आता जाऊया फटाफटा. आपल्याला घरी पण जायचं आहे ना त्याच्यामुळे या आईस्क्रीम आणत्या ना इकडं आता इकडं सगळं खायचं. मित्रांनो आता इथं सगळं हॉटेल आहे. मित्रांनो मस्त जेवण वगैरे एकदम मस्त सुविधा आहे. गाय वेगळ्याच व्हरायटीच्या गाई. वेगवेगळ्या व्हरायटीच्या राजस्थानी गाभण वेगवेगळ्या गाई वासरं.
हे बी आपली शेतकऱ्यांची प्रासंगिक आहे. पण काकांनी तसं न करता पोलीस मुलांना सुद्धा शेतीमध्ये गायांमध्ये गुंतवून ठेवू नये, ही काकांची एक मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडली शेतीशी निगडीत असल्याने. पुढची 5 लोकांची कामं संपलं आता हे. कालवडींच्या मंडपामध्ये थोडी सिक्युरिटी पाठवावी. चला 6 मग. नंबरची कालवड बाळासाहेब आवड्यांचीच आहे. HDB अटलस सिमेंटची. बरोबर. चला मग मित्रांनो, हा व्हिडिओ आहे ना तो इथे संपवतो. कसा वाटला हा कृषी प्रदर्शनचा व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आणि ज्याने सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ कसा झाला. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.